Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare Jai Ram Krishna Hare रूप पाहता लोचनी 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 रूप पाहता रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी झाले हो सुख झाले ओ साजनी साजनी सुख झाले साजनी हो विठ्ठल दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल दोहा विठ्ठल दोहा बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता
सुकृताची जोडी सुकृताची बहुत सुकृताची जोडी सुकृताची मनोरी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली मनोरी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली
जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम हॅलो हॅलो कडक करा आवाज न करी रे संग राहे रे निश्चळ न करी रे संग राहे रे लागो नीती मळ ममतेचा लागो नीती मळ ममतेचा लागो नीती मळ ममतेचा न करी रे संग राहे रे निश्चळ न करी रे संग राहे न करी रे संग राहे रे निश्चळ न करी रे संग राहे रे लागो नीती मळ ममतेचा लागो नीती मळ ममतेचा लागो नीती मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान 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 अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वासनेचा क्षय इंद्रियांचा जय वासनेचा संकल्पाही नये वरी मन अंतर्वायुते करे माया संकल्पाही करे वरी माया या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान 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 अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते म्हणे जाणीवंतरा
राहे रे ममतेचा
लागोने दी मला ममतेचा लागोने दी या नावे हरे रता या नावे हरे रता
भगवान परमात्मा नारदजीला सांगतायत, हे नारदजी, यत्र मद्भक्त गायंती तत्र तिष्ठामि नारदा. नारदा, माझे भक्त गाती जेथे, हे नारदा मी उभा तेथे. ज्या धर्म मंडपामध्ये माझे भक्त गायन करतात त्या धर्म मंडपामध्ये माझ्या भक्तांचं कौतुक पाहण्याकरिता मी उभा ठाकलेलो असतो. अरे या ही धर्म मंडपात तो भगवान आपलं कौतुक पाहण्याकरिता उभा ठाकलाय. त्यांना आपल्याला बघावं, आपण हाताने टाळी वाजवतोय, मुखानं त्याचं भजन करतोय आणि आपल्याला बघून त्या पांडुरंग परमात्म्याला सुद्धा आपला हरिक वाटावा असं वाटत असेल तर हाताने टाळी आणि मुखानं त्याचं भजन करा. विठ्ठला विठ्ठला बोला पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, संत बंशी महाराज, सद्गुरु नारायण महाराज, एकनाथ स्वामी महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय. विठाला 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 विठाला
न करी रे संग राहे रे निश्चळ लागोनी दिमळ ममतेचा लागोनी दिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाही नये वरी मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतरिया थारा आनंदाचा अंतरिया थारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते अनुभवा वाचून बडबडते विठाला विठाला नमो ज्ञान राजा नमो ज्ञान देवा नमो ज्ञान सिंधू सखा पूर्ण माझा मतिमंद ते ज्ञानदाता दिनासी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतं साधु संन्यास योगम मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिम नमो नारायण गिरिम ब्रह्मस्वरूपम विठाला विठाला न करी रे संग राहे रे निश्चळ लागो निदिमळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबाराय अखिल कोटी ब्रह्मांड नायक पंढरीशू पांडुरंग परमात्मा वैराग्याचे रागरसिक जगद्गुरु तुकोबाराय
ब्रह्मलीन सद्गुरू नारायण गिरीजी बाबा, वैकुंठवासी श्री संत बनशी बाबा, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा, वैकुंठवासी एकनाथ स्वामी महाराज या विद्वत संतांच्या चरणी, जगद्गुरू तुकोबारायांच्या चरणी माझा माथा विनम्र भावाने नतमस्तक करतो आणि या नैमित्तिक सेवेला आरंभ करतो. विठाला विठाला आपण सर्वजण या जगद्गुरू तुकोबारायांच्या धर्ममंडपामध्ये ज्या निमित्तानं एकत्रित आलेलो आहोत, जवळजवळ आलेल्या सर्वांना ते निमित्त ज्ञातच आहे. परंतु तरीसुद्धा वक्त्याचं एक सांगण्याचं कर्तव्य या न्यायानं कैलासवासी सौ इंदुबाई मोहन खोशे आज या मातेला जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. आणि त्या परिवारामध्ये जी त्यांची मुलं आहेत, मुली आहेत, नातवंडे आहेत, सुना आहेत, या सर्वांनी आपल्या गेलेल्या आईचा असेल, गेलेल्या आजीचा असेल किंवा आपल्या सासूबाईंचा असेल हा शेवटचा सोहळा. कारण शास्त्र सांगतंय वर्ष श्राद्धाच्या नंतर त्या जीवात्म्याचा आणि या कुटुंबाचा संबंध कायमचा संपतो. का? वर्ष श्राद्ध म्हणजे काय? तर 16 गावचा प्रवास करत करत तो जीवात्मा यमदरबारामध्ये पोहोचलेला असतो. आणि आज या घडीला चित्रगुप्ताद्वारे त्यांच्या पाप पुण्याचा लेखाजोखा यमाकडे सुपूर्त करण्याचं काम चालू आहे. मग तुम्ही म्हणाल, महाराज हे सगळं वरती चालू असताना खाली हे कीर्तन का करायचं? या मुलांनी हे अन्नदान का ठेवलं, वस्तुदान का ठेवलं, वस्त्रदान का ठेवलं? तर त्याचं कारण ज्या वेळेला त्या जीवात्म्याचा पाप पुण्याचा लेखाजोखा होतो, यदा कदाचित बोलतोय, जर त्या व्यक्तीला अर्थात कैलासवासी इंदुबाईंना चांगल्या देहाला जाण्याकरिता किंवा भगवंताच्या अगदी समीप जाण्याकरिता थोडंफार पुण्य जर कमी पडत असेल तर त्यांच्या या मुलांनी इथं केलेलं अन्नदानाचं पुण्य, या हरिकीर्तनाचं पुण्य सगळं त्या आईच्या पदरामध्ये पडतं आणि त्या आईला त्या पुण्याचा उपयोग होऊन चांगल्या देहाला जाण्याकरिता रस्ता मोकळा होतो. याच्याकरिता या मुलांनी केलेली कीर्तनाची योजना. विठाला विठाला कैलासवासी इंदुबाईंचे धर्मपती मोहन भाऊ खोसे, त्याचबरोबर 2 मुलं आहेत, सुनील मोहन खोसे, सचिन मोहन खोसे, 1 मुलगी आहे सविता तुकाराम तोगे, भाया आहेत नामदेव पटेल खोसे, ज्ञानदेव पटेल खोसे, दीर आहेत आमचे आदरणीय भिकाभाऊ खोसे, त्याचबरोबर पुतणे आहेत अनिलराव खोसे, सोपान भाऊ खोसे आणि हा संपूर्ण खोसे परिवार. या परिवारातून एका मातृछत्राचं इहलोकातून 1 वर्षापूर्वी जाणं झालं आणि त्या मातृछत्राचा हा शेवटचा सोहळा आहे. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करताना सांगितलंय, इथं आपण सगळे जन्माला आलेलो आहोत याचं एक कारण आहे. तसं पाहिलं तर एक नाही 4-5 कारणं शास्त्रात आलेली आहेत. माणूस ज्या वेळेला मनुष्य जीव इथं जन्माला येतो त्याची कारणं अनेक आलेली आहेत. पहिलं कारण सांगितलंय, पापामुळे माणसाला जन्माला यावं लागतं. दुसरं कारण सांगितलेलं आहे, जर वासना राहिली तर इथं जन्माला यावं लागतं. तिसरं कारण आलेलं आहे, जर अहंकार झाला तर त्या अहंकारी माणसाला परत या मृत्यूलोकात जन्माला यावं लागतं. आणि चौथं कारण सांगितलंय, जोपर्यंत तुम्ही कथा कीर्तनामध्ये बडबड कराल तोपर्यंत तुम्हाला जन्माला यावंच लागणार. विठाला विठाला ही सगळी कारणं आलेली आहे. या कारणाचाही आपण विचार करू. तत्पूर्वी आज या खोसे परिवाराच्या या मातोश्रीला शेवटची आदरांजली देण्याकरिता आपल्या परिसरातील सर्व धार्मिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये
आपल्या तुकाराम मंदिराशी ज्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे, अनेक वर्षापासनं गुरुवर्य उद्धवजी महाराजांना ज्यांनी साथ दिलेली आहे, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्या मार्केट कमिटीचे माजी सभापती आदरणीय शंकरराव पाटील लोखंडे तेही या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर भजनी मंडळातील ज्येष्ठ सदस्य आदरणीय अशोकराव पाटील लोखंडे तेही या ठिकाणी सपत्नीक आमच्या शकूमावशी येऊन बसल्यात, तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद देतो. आमचे आदरणीय भजनी मंडळातीलच एक गोड व्यक्तिमत्व तोगे मामा तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मामा तुम्हालाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर परमार्थामध्ये जिथं कीर्तन प्रवचन असेल आणि कानावर बातमी कळल्याबरोबर हजर राहणारं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे गायके पाटील आहेत, बरोबर की नाही. तिकडं दामोरीला कीर्तन होतं, तिकडं आले, इथं आले, जिथं कळेल तिथं कीर्तनाला हजर राहतात आमचे गायके पाटील. त्यांचं चांगलं ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपण सर्वजण या ठिकाणी परिचित अपरिचित सर्वांना या ठिकाणी धन्यवाद. पाठीमागं सोनवणे मामा बसलेले आहेत, तुम्हालाही धन्यवाद देतो. या परिवाराशी निगडीत सर्व आमच्या नेवासकर माता भगिनी तिकडेही बसलेले आहेत, इकडेही आहे, तुम्हालाही धन्यवाद देतो. या कीर्तनाकरिता आवर्जून गायनाच्या क्षेत्रामध्ये अतिशय गोड नाव ज्यांनी कमी वयामध्ये लौकिक केलं अशी गायनाचार्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये आदरणीय हरिभक्तीपरायण काशीनाथ महाराज टेकाळे आहेत, त्यांनाही धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण बाळासाहेब महाराज पवार आहेत, तुम्हालाही धन्यवाद. आपल्या आश्रमातील गुरुवर्य बाबांचे एक निष्ठावान सेवक शिष्य आणि गोड मृदंग ज्यांचं वाजवणं आहे, आपल्या निवासकारांना सुपरिचित असणारं व्यक्तिमत्व प्रसादजी महाराज तरवडे गुरुजी तेही उपस्थित आहेत. आपल्या आश्रमातील सर्व ही टाळकरी महाराज मंडळी आवर्जून आहेत. आता टाळकरी जवळजवळ 20-25 बाबांबरोबर आहेत. आम्ही तिकडंच होतो, रात्री कीर्तनासाठी इकडं आलो आहे. तिकडं काही गेले, तिथं काही आहे, त्यांनाही धन्यवाद. माईक सिस्टीमची सेवा आदरणीय कोळेकर पटेल माऊली कृपा मंडप साऊंड सिस्टीम तिळापूर, त्यांनाही खूप खूप धन्यवाद. अतिशय गोड आहे सिस्टीम. त्यांचा स्वतःचा यूट्यूब चॅनलही आहे की जेणेकरून ज्या श्राद्धाला आपण माईक सिस्टीम घेऊन जातो त्या घरच्या कुटुंबाला नंतरही कीर्तन ऐकायला मिळावं म्हणून त्यांचा यूट्यूब चॅनल आहे माऊली म्हणून. त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला ते कीर्तन परत ऐकायला मिळेल. आपणा सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या सेवेला आरंभ. विठाला विठाला या मृत्यू लोकामध्ये जन्माला येण्याची मी तुम्हाला 3-4 कारणं सांगितली. पहिलं कारण आहे, जर तुमचं पाप असेल तर तुम्हाला जन्माला यावं लागतं. आणि पाप कधी घडतं, अभंगामध्ये चिंतन येणारच आहे. ज्या वेळेला तुम्हाला संग दुर्जनाचा घडतो ना, त्या दुर्जनाच्या संगतीतून पाप घडत असतं. आणि पाप घडलं की तुम्हाला जन्माला यावंच लागणार आहे. अहंकार केला, जन्माला यावंच लागणार आहे. तुम्ही जीवनामध्ये जगत असताना आपण अहंकाराला बळी पडतो, पापाला बळी पडतो, नवे नवे कधी कधी वासना शिल्लक राहते. मी उदाहरण नेहमी सांगत असतो. श्रीगोंद्या तालुक्यामध्ये एक ब्राह्मण होते हो, आणि ते एका वेश्येच्या घरासमोरून जायचे रोज स्नानाला. ती वेश्या सात्विक होती. एक वाक्य लक्षात ठेवा माझं, कुणाच्याही व्यवहारावर कधी जायचं नाही, त्या बोधावर जायचं. कारण कधी कधी व्यवहार एखाद्याचा निंद्य असू शकतो, पण बोध मात्र त्यांचा वंद्य असतो. बघा, कान्होपात्रेचा व्यवहार निंद्य होता, पण कान्होपात्रेचा बोध मात्र वंद्य होता. कान्होपात्रा ही वेश्येची मुलगी आहे, परंपरेनं तिलाही तो व्यवसाय करावा लागला. परंतु नंतरच्या काळामध्ये कान्होपात्रेचा बोध हा अतिशय महत्वाचा ठरला. का? अरे आजही तुम्ही पंढरपूरला जा, अनेक वारकरी निघालेत. पंढरपूरला जर गेले तर तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर जिथं लायसन काढावं लागतं ना दर्शनाचं, ते लायसनचं ठिकाण म्हणजे कान्होपात्रा आहे. विठाला विठाला. म्हणून कधी माणसाच्या व्यवहारावर जाऊ नका, माणसाच्या बोधाकडे बघत जावं. सजन कसायाचा व्यवहार मांस विकणं होता, पण सजन कसायाचा बोध मात्र भगवंताशी निगडीत होता. ध्यानात ठेवा.
म्हणून एक श्रीगोंदा तालुक्यात राहणारे विद्वान ब्राह्मण एका घरासमोरून जायचे. ते वेश्येचं घर. वेश्या सकाळीच उठायची आणि पहाटे 4 वाजता आपल्या घराच्या समोर रांगोळी काढायची. हे महात्मा ब्राह्मण तिथून जाताना तिला बघायचे. त्यांना माहिती आहे ही वेश्या आहे आणि ते तिला म्हणायचे, अगं बाई, अगं काय विचार करते, जरा शेवटचं बघ, उद्धार कसा होईल. पण ती वेश्या तिचा बोधवंद्य होता. ती म्हणायची, ब्राह्मण महाराज, अहो माझा नका विचार करू, तुमचं बघा, तुमचं जे वैराग्य आहे ना ते कडेला जाईल की नाही. जर वासना शिल्लक राहिली ना तर परत जन्माला यावं लागेल. रोज तिनं हटकावं बघा. आणि एक दिवस घडलं असं, ते ब्राह्मण बुवा अंथुरणाला खेळले आणि त्यांचा एक श्रीगोंदा तालुक्यातला एक शिष्य होता तिकडचा. त्यानं त्यांना एक जोडा आणला, जोडा, चप्पलचा जोडा, आणि म्हणले, महाराज माझी इच्छा आहे तुम्ही एवढा जोडा घालावा. म्हटले, अरे बाबा, आता मी अंथुरणाला खेळलो आणि तू आता मला जोडा घेऊन चालला. आणि लोकांची हीच पद्धत आहे बरं का. जेव्हा आम्हाला काही पाहिजे असतं ना तेव्हा लोक आणून देत नाही, आणि ज्या वेळेला आमच्याकडे भरपूर असतं ना त्यावेळेला मग राहू द्या ना, ठेवा ना, काही सांभाळायला देता का आम्हाला. विठाला विठाला. ते महाराज म्हटले, बाबा ठेव देवळीमध्ये, मी घालेल नंतर. आणि झालं असं, शेवटचा प्रयाण समय जवळ आला आणि त्या जोड्याकडे लक्ष गेलं आणि विचार आला, अरे एवढा माझ्या भक्तानं जोडा आणला पण घालावयाचाच राहिला. जोडा घालावयाचा राहिला, जोडा घालावयाचा राहिला, हा विचार चालू असतानाच त्याला मरण आलं. आता वासना त्या जोड्यामध्ये अडकली. परिणाम, त्यांना परत जन्माला यावं. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. त्याची होया हरिरूप, त्याची होया हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिरता, हरिमुखी गाता हरपली. याची झाले अंगे हरिरूप, याची झाले अंगे हरिरूप, हरिमुखी गाता हरपली चिरता, हरिमुखी गाता हरपली चिरता, हरपली चिरता, हरपली चिरता. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना ठेवली का तुम्हाला जन्माला यावं लागणार. त्या ब्राह्मणाने मरत असताना वासना ठेवली की माझा तो जोडा घालावयाचा राहिला. त्यांना परत जन्माला यावं लागलं. ते परत जन्माला आलेला महात्मा दुसरा तिसरा कोणी नाही, सांभार समाजातले संत रोहिदास महाराज. विठाला एक कारण, वासना राहिली का जन्म आहे, अहंकार ठेवला की जन्म आहे. अहो कुणाला कशाचा अहंकार, अहो कुणाला संततीचा, कुणाला संपत्तीचा, कुणाला कुटुंबाचा, कुणाला आपल्या प्रॉपर्टीचा. अहो काही काही लोकांना मी पाहिलं कोंबड्याचा अहंकार, म्हणे माझा पोल्ट्री फार्म आहे. अरे तो काय अहंकाराची सांगण्याची बाजू आहे का. हा, मराठी कोंबडे पाळीत नाही. विठाला विठाला. कुणाला कशात अहंकार ठेवला का तुम्हाला जन्माला यावंच लागणार आहे. ध्यानात ठेवा. तिसरं कारण आहे का, जर तुम्ही जीवनामध्ये वासना, अहंकार आणि पाप केलं का जन्माला यावं लागणार आहे. आणि चौथं कारण, हे बघा आपला विषय तो चाललाय, ऐका, शांत बसा. चौथं कारण सांगून जातो, परत जन्माला यावं लागतं. कारण जोपर्यंत तुम्ही कीर्तनामध्ये बसून बडबड कराल तोपर्यंत तुम्हाला परत जन्माला यावंच लागणार आहे. कीर्तनी बडबड करील जो कोणी, 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 बेडूक होऊन येईल जन्मा,
बेडूक होऊन येईल जन्मा बेडूक होऊन येईल जन्मा कीर्तनी बडबड करील जो कोणी बेडुका होऊन येईल जन्मा बेडुका होऊन येईल जन्मा बेडुका होऊन येईल जन्मा कीर्तनी बिंबिंबला जो कोणी बेडूक होऊन येईल जन्मा बेडूक होऊन येईल जन्मा बेडूक होऊन येईल जन्मा प्रमाण ऐकलं ना तुम्ही? काय झालं? जो कीर्तनात बडबड करतो त्याला बेंडूक होऊन जन्माला यावं लागतं. मग आता तुम्ही म्हणाल महाराज कीर्तनात बडबड केली तर बेंडूक होऊन यावं लागतं. मग बेंडूक होऊन कशाला यायचं? इथंच तुकाराम मंदिराच्या कडेला जो गटार आहे ना त्याच्यात कीर्तन ऐकायला. विठाला विठाला म्हणून ऐका, शांत चित्ताने कीर्तन ऐका. आपल्या मुखामध्ये भगवंताचं या निमित्तानं नाम आलं, आपला उद्धार होण्याचा रस्ता मोकळा होईल. दादा अरे या मातेचा झालाय, कारण त्यांच्या मुलांनी हा सोहळा ठेवला. गेल्यानंतर अनेक प्रकाराने दानधर्म केला आणि ते करणं गरजेचं आहे, कारण आपल्याला कर्मकांड वर्ज करता येत नाही. हे तुम्हाला इथं जेवढे संतांचे फोटो दिसत आहेत ना, यांना कर्मकांड करण्याची अजिबात गरज नव्हती, कारण त्यांच्या आयुष्यात त्यांनी पापच केलेलं नव्हतं. पण तरी सुद्धा त्यांनी कर्मकांडाला विरोध केलेला नाहीये. आज या जगामध्ये काही असे माणसं मी पाहिलेत, ते म्हणतात हे दशक्रिया विधी, वर्षश्राद्ध हे अंधश्रद्धा आहे. मूर्खा, अरे राम प्रभूने वनवासात असताना आपल्या बापाचं पिंडदान केलंय, ते काय वेडे होते का? हा, ही अंधश्रद्धा नाही, हा संकल्प शक्तीचा प्रभाव आहे. विठाला विठाला म्हणून ऐका, शांत चित्तेनं ऐका. सज्जनांनो, अभंग सेवेकरिता तुकोबारायांचा निवडलेला आहे. जगद्गुरु तुकोबाराय एक कलियुगातले फार मोठे वैज्ञानिक त्यांना म्हटलं तरी काही हरकत नाहीये. ही गुरुवर्य उद्धव महाराजांची भाषा आहे. बाबा म्हणत असतात आत्ताच्या काळामध्ये काही शास्त्रज्ञ आहेत की त्यांनी अनेक शोध लावले, आणि त्या काळामध्ये काही साधू संत आहेत त्यांनीही शोध लावले. ज्ञानोबारांनी त्यावेळेला सांगून ठेवलं आपल्याला काय, तैसे न चालता सूर्याचे चालणे. ज्ञानोबाराय बोलतात सूर्य चालत नाही, तो चालणाऱ्या माणसाला फक्त चालताना दिसतो. पण त्यावेळेला हे विज्ञानाने मान्य केलं नाही. पण जेव्हा विज्ञान प्रगत होत गेलं ना, तेव्हा विज्ञानाला सुद्धा कळालं, अरे ज्ञानोबारांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये हे दिलंय, हे अगदी निर्विवाद सत्य आहे. सूर्य चालत नाही. म्हणून मी ज्ञानोबारांना वैज्ञानिक म्हणेल. बघा, अनेक शोध ज्ञानोबारांनी लावले, घड्याळाचे शोध लावले, हे ज्ञानोबारांचं संशोधन आहे. मला मुद्दा सांगायचा आहे, हेही वैज्ञानिकच आहेत ऋषी, आणि आता जे काही शोध लावणारे ते शास्त्रज्ञ तेही वैज्ञानिकच आहेत. तसं या जगामध्ये एक मोठा वैज्ञानिक होऊन गेलाय, त्यांना मी वैज्ञानिकच म्हणेल. तसं पाहिलं तर युवान संन्यासी होता स्वामी विवेकानंद, आणि त्या विवेकानंदांचे गुरुजी रामकृष्ण परमहंस यांनी जगाला त्या काळात एक सिद्धांत देऊन ठेवलाय. काय सिद्धांत दिलाय? ते म्हणतात हे जग म्हणजे एक प्रकारचा पागलखाना आहे. या जगातला प्रत्येक मनुष्य पागल आहे. मग त्यांनी त्यांच्या चरित्रात वेड्याचे सुद्धा प्रकार पाडलेले आहेत. बाळू महाराज ते म्हणतात काही सत्तेसाठी वेडे असतात, काही सौंदर्यासाठी वेडे असतात, तर काही वैराग्यासाठी वेडे असतात. काही सत्तेसाठी वेडे असतात. पुराणामध्ये तुम्ही इंद्र बघा, अहो कुणाचीही तपश्चर्या वाढायला लागली की त्या इंद्रांना अप्सरा पाठवायची. विश्वामित्राची तपश्चर्या वाढायला लागली, मेनकेला पाठवलं. पराशरांची तपश्चर्या वाढायला लागली, मत्स्यगंधा आली. अहो एवढंच नाही, नारद महाराजांची तपश्चर्या वाढायला लागली तर या इंद्रानं कामदेवाला पाठवलंय. का? त्याला त्याच्या खुर्चीची भीती आहे. त्याला वाटतं यांनी जर तप केलं आणि जर भगवान प्रसन्न झाले तर भगवान यांना इंद्र पद द्यायला सुद्धा माग पुढं पाहणार नाही. म्हणून इंद्र हा सत्तेकरिता वेडा आहे.
परत ऐका, इंद्र हा सत्तेकरिता वेडा आहे आणि हे सगळं मी तुम्हाला इंद्राचं सांगतोय, देवेंद्राचं अजिबात नाही. विठाला विठाला सत्तेकरिता वेडा आहे. नारदजी महाराज ज्या वेळेला नारदाला शाप दिला होता दक्षानं, दक्षाला जी मुलं झाली ना 10,000, भागवत ऐकलंय तुम्ही, तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा 10,000 मुलं झाली दक्षाला. नारदांनी त्यांना उपदेश केला, ते निवृत्ती मार्गाला निघून गेले. परत त्या दक्षाला 1,000 मुलं झाली. नारदाने त्यांनाही उपदेश केला आणि ते 1,000 मुलं सुद्धा संन्यासी झाले. आणि हे दक्षाला राहावलं नाही, पाहावलं नाही. रागाच्या भरात दक्षाने नारदाला शाप दिलाय. काय शाप दिला? नारदा, माझा शाप आहे तुला. अरे मी मुलं जन्माला घातली आणि त्यांना तू संन्यासी बनवलं ना, शाप आहे माझा तुला. तू एका जागेवर एक मुहूर्त भर सुद्धा थांबणार नाही आणि आजपासून तुला कळ लाव्या ही पदवी प्राप्त होईल. हा शाप कोणी दिलाय? दक्षानं दिलाय नारदाला. आता नारद सुद्धा काही एक नाही झाले बरं पुराणात. आपल्याला एकच नारद माहिती आहे, फक्त विणा घेऊन फिरणारा. पण नारद बरेच झालेले आहेत. ऐका, पर्वत मुनींचा मामा, त्याचंही नाव आहे नारद. जन्मेजय सर्पसत्रातला एक सभासद, त्याचंही नाव आहे नारद. प्रभू रामचंद्रांच्या 8 धर्मशास्त्रांपैकी एकाच नाव आहे नारद. ब्रह्मदेवाला 10 मुलं झालेली आहेत. आत्री, मरीची, अंगिरा, पुलह, पुलस्य, क्रतू, भृगु, वशिष्ठ, दक्ष आणि 10वे आहेत नारद. पुराणामध्ये एवढ्या नारदांचं वर्णन आलंय. सध्या कळीचे किती आहे त्याचं गणित नाही. विठाला विठाला हे कळतंय ना तुम्हाला? हे थोडी 5Gची भाषा थोडी लक्षात घेत चला. मला काय म्हणायचं असेल तुम्ही समजून घेत चला. कारण जुन्या काळात तशी कीर्तनं असायची बरं का. शंकरराव पटेल, जुन्या काळात जगन्नाथ अण्णा पवार म्हणून नाशिकचे खूप मोठे कीर्तनकार, विद्वान महात्मा होऊन गेले. त्यांच्या कीर्तनाची ही पद्धत असायची. आता त्या काळात तुम्ही बघितलं असेल बंशी बाबांची कीर्तनं, नारायणगिरी बाबांची कीर्तनं, त्यावेळेला कीर्तनाला 2 माईक असायचे. किती माईक असायचे? इथं 2 माईक असायचे. आणि 2 माईक, जगन्नाथांना कीर्तनाला गेले आणि पहिल्या माईकला असं केलं, असा तो वाजला. असं पहिल्या माईकला केलं, तो वाजल्यावर अण्णा म्हटले हा चालू आहे. आणि दुसऱ्या माईकला असा केलं, तो वाजलाच नाही. अण्णा म्हटले हा चालू आहे. विठाला विठाला. आता तरी कळलं का नाही? का परत दुसरं सांगू? जुन्या काळातल्या परंपरा या बा. काही लोक अण्णांकडे गेले, अण्णा कारखाना बंद पडला. अण्णा म्हटले मग डायरेक्टर चालू असतील. विठाला विठाला. त्या काळातले कीर्तनकारांची ती थेरी होती महाराज. ते बोलताना असे एका क्षणामध्ये काहीतरी काव्य तयार करायचे. कीर्तन झाल्यावर आपण भोजनाला बसतो ना, असं भोजन पंगत बसली आणि एका जणाकडे लिंबू होतं. अण्णांनी त्याला खुणावलं, मला लिंबू दे. त्यानं लिंबू फेकलं, पण ते मध्येच रस्त्यात पडलं. अण्णा लगेच काव्य तयार करायला हुशार होते. लगेच काव्य केलं अण्णांनी. लिंबू रस्त्यात पडलं होतं. अण्णा म्हटले लिंबू रस्त्यात पडलंय पण रस्त्यात नाही. नाही कळलं? घरी गेल्यावर कळलं तुम्हाला. काय म्हटले अण्णा? लिंबू रस्त्यात पडलंय पण रस्त्यात नाही. विठाला विठाला. ऐका, आपण थोडाच वेळ कीर्तन करणार आहोत. अगदी 12, 12:15 पर्यंत आपण थांबणार आहोत. मला मुद्दा सांगायचा आहे. सत्तेकरिता वेडा इंद्र आहे, ध्यानात ठेवा. इंद्र हा सत्तेकरिता वेडा आहे. काही सौंदर्याकरिता वेडे असतात. भागवतामध्ये प्रसंग आहे. सत्यभामेला तिच्या सौंदर्याचा अभिमान होता. राजा ययाती हा सौंदर्याकरिता वेडा होता. म्हणून तर ज्या वेळेला राजाला शाप दिला होता, राजा शुकाचार्यांनी शाप दिलाय, तू म्हातारा होशील. आणि त्यावेळेला राजा सांगतो, महाराज असा शाप देऊ नका, मला अजून भोग भोगायचे. आणि मग त्याला सांगितलं, तुला जर कोणी तारुण्य देत असेल तर तू परत तरुण होऊ शकतो. जुन्या काळात म्हाताऱ्या माणसांना तरुण मुलांचं तारुण्य घेता येत होतं. जुन्या काळात मला वाटतंय बरं झालं ती परंपरा बंद झाली, नाही तर या म्हाताऱ्यांना एकही पोरगा नीट ठेवला नसता. विठाला विठाला. मग तो राजा ययाती आपल्या मुलाला म्हणतोय, मला तुझं तारुण्य दे.
आता 2 मुलांनी तारुण्य नाही दिलं, पण तिसऱ्या पुरू नावाच्या मुलानं तारुण्य दिलंय. आणि राजा ययाती पुन्हा तरुण झाला आणि त्यानं आयुष्यात भोगच भोगले हो. आणि शेवटी त्याच्या मुखातलं वाक्य होतं महाराज. काय वाक्य होतं? न जातो काम कामाना मुपभोगेन शाम्यती हविषा कृत्स्नवर्तमैव भूय एवाभिवर्धते. राजा ययाती सांगतोय, मला अनुभव आलाय, तुम्ही जेवढा कामाचा भोग घ्याल तेवढा तो वाढत जातो, कमी कधीच होत नाही. का? तो सौंदर्याकरिता वेडा आहे. या जगामध्ये काही माणसं वैराग्याकरिता वेडी असतात, वैराग्याकरिता. उदाहरणार्थ शुकाचार्य महाराज. काय वैराग्य होतं महाराज शुकाचार्यांचं. अरे ज्या वेळेला आईच्या गर्भातून अयोनी संभव प्रकट झाले आणि साधनेला वनामध्ये गेले, तर महाराज तिथंही इंद्र घाबरला. इंद्रानं त्याची सत्ता वाचावी म्हणून तिथं एका उर्वशी नावाच्या अप्सरेला पाठवलं. ती उर्वशी शुकाचार्यांच्या समोर वेडेवाकडे चाळे करू लागली, पण शुकाचार्य तिला मोहित होत नव्हते. अखेर त्या उर्वशीनं स्वतःचं पोटच फाडलं. का? आपल्या पोटाचा विचार करा, आपल्या पोटात दुर्गंध आहे. जंतू नरक मुताने भरली रे. आपली ही गोंगडी कशी आहे? ही दुर्गंधयुक्त आहे. पण ती अप्सर आहे, स्वर्गात राहते, अमृत पिते. तिनं पोट फाडल्याबरोबर सगळा सुगंध बाहेर आला. आणि हा सुगंध जेव्हा शुकाचार्यांच्या नासिकापर्यंत गेला, शुकाचार्याने डोळे उघडले आणि एकटक नजरेनं त्या उर्वशीच्या पोटाकडे पाहू लागले. त्या उर्वशीला वाटलं हा भाळला मला. ती उर्वशी म्हटली, काय शुका, भाळलास का? शुकाचार्याने हात जोडले आणि सांगितलं, नाही ग, मी तुला भाळलो नाही. तुझ्या पोटातील सुगंध पाहिला आणि तो सुगंध जेव्हा माझ्या नासिकापर्यंत आला तेव्हा मी विचार करायला लागलो, अरे मी व्यास पत्नीच्या पोटामध्ये 12 वर्ष राहिलो. किती दुर्गंध होता त्या व्यास पत्नीच्या पोटात. त्या दुर्गंधीमध्ये मी 12 वर्ष आईच्या पोटात राहिलो. मी मनात विचार केला, तिच्या पोटात 12 वर्ष राहण्यापेक्षा जर तुझ्याच पोटात राहिलो असतो तर किती बरं झालं असतं. याला म्हणायचं शुकाचार्यांचं वैराग्य. पर्यायानं त्या उर्वशीला सुद्धा आईचा दर्जा देणारा वैराग्य संपन्न महात्मा म्हणजे महाराज शुकाचार्य आहेत. महाराज तुकोबारांचं सुद्धा वैराग्य सांगितलेलं आहे. विषय सेवनार्थ आलेल्या स्त्रीला भंडाऱ्या डोंगरावर तुकोबारांनी सुद्धा तिला काय शब्द वापरलेले? जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास. आम्ही विष्णुदास कैसे नमो, आम्ही विष्णुदास कैसे नमो. जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास. आम्ही विष्णुदास कैसे नमो, आम्ही विष्णुदास कैसे नमो. जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास. आम्ही विष्णुदास कैसे नमो, आम्ही विष्णुदास कैसे नमो. जाई हो तुमाते न करी सायास, जाई हो तुमाते न करी सायास, सायास. आम्ही विष्णुदास कैसे नमो, आम्ही विष्णुदास कैसे ऐका, मी का सांगितलंय वैराग्यासाठी वेडे हे महात्मे आहेत महाराज. तसं एक वर्ग असा या जगामध्ये आहे जो वर्ग सत्तेसाठी वेडा नाही, जो वर्ग सौंदर्यासाठी वेडा नाही, जो वर्ग वैराग्यासाठी वेडा नाही, तो वर्ग आहे
फक्त आणि फक्त देवासाठी वेडा आहे. आणि देवासाठी जे वेडे असतात ना त्यांना या मृत्यूलोकामध्ये संत म्हटल्या जातं महाराज. संत संत म्हणजे नेमकं काय हो? संत शब्दाची व्याख्या अगदी सोपी सांगितलेली आहे. सन्मार्गवर्तीन संत हा तद्रूपेण विद्या विनय वृद्धये स एव वर्तत इति संत हा. विठाला विठाला. सन्मार्गाने वर्तन करणारे, विद्या विनय यामध्ये परिपक्व दशा गाठलेले आणि जगाच्या कल्याणाकरिताच अवतीर्ण झालेले त्यांना मृत्यूलोकात संत म्हटलं जातं महाराज. त्या संतांनी ही अभंगाची रचना निर्माण केलेली आहे. मग ही अभंगाची रचना करत असताना कोण्या एसटी स्टँडवर बसून अभंग निर्माण केले नाही. अहो त्यांच्या अंतःकरणात जसा प्रसंग निर्माण झालाय ना तशी ती अभंगाची रचना झालेली आहे. आपल्याकडे प्रमाणाला वेळ नाही जास्त, पण ऐका, तुकोबरांना जेव्हा वाटलं का हा समाज आज सैराट मार्गाने निघालाय, आज नीती अनितीचा विचार केला जात नाहीये, अरे काय खावं काय प्यावं याचा विचार नाहीये, म्हणून महाराजांनी समाजाला अगदी उपदेश करायला सुरुवात केला. तो उपदेश सुद्धा तुकोबराय सांगतात आम्ही इतका खाली येऊन केला, इतका खाली येऊन केला, अगदी पायाला लागून उपदेश केला महाराज. लागून समाजाच्या पायाला लागून उपदेश केला की बाबा हो पाया पडतो तुमच्या, अरे बाबा नीट वागा, इतका खाली आले व उपदेश करायला. म्हणून संतांनी समाजाला अनेक अंगाने सांगितलंय हा देह जाणार आहे, या देहाच्या संगतीमध्ये पडू नका बाबा, हा देह तुम्हाला मातीत घालील रे, अहंकारात वागू नका, साधू संतांचं भजन करा, साधू संतांच्या संगतीत राहा. कारण हा देहसंग असा आहे महाराज. तुकोबरांनी तर वेळोवेळी देहसंगाबद्दल वर्णन आलेलं आहे. महाराज म्हणतात हा याच्या आहारी जाऊच नका तुम्ही, त्याला जसं पाहिजे तसं नका करू, तुम्हाला जसं पाहिजे ना तसं वागण्याचा प्रयत्न करा. देवाला जे अपेक्षित आहे ते आपण केलं पाहिजे ना महाराज. आणि जर तुम्ही या देहाचे चोचले पुरवायला लागले, या देहाच्या संगतीनं, आता मी बरेच लोक असे पाहिले हो, अहो 70-70 80-80 वर्षाचे झाले महाराज, आठवड्यातून दोनदा दाढी करतात, आठवड्यातून दोनदा दाढी करतात. हा अरे काय गरज आहे तुम्हाला या देहाचे चोचले फिरवायचे? काय दुसरी आवृत्ती छापायचे का? विठाला विठाला. देहसंग महाराज सांगतात करू नका बाबा, कारण हा देह असा आहे वय वाढलं ना आजार वाढत चालतात महाराज. देहामध्ये वय वाढलं का तुम्हाला आजार वाढणार आहे. पहा तुम्ही काही काही आजार तर अशी येतात. आता मागं रोग आलता, कोणता रोग होता? हा बरोबर कोरोना. हा त्याच्या अगोदरही एक रोग आला होता, काय म्हणत स्वाईन फ्लू आहे का नाही, स्वाईन फ्लू कोरोनाच्या अगोदर. लोक म्हणते नवीन रोग आला, रोग नवीन नव्हताच, रोग जुनाच होता. आता आपल्याकडं जसं आपल्याला यात्रेला जायचं, आपण काय म्हणतो ट्रॅव्हल्स नवी दे बरं. लोक समजे आमचे सगळे लोक शिक्षक आहेत, साहेब लोक आहेत, चांगले सुशिक्षित आहेत, तो म्हणतो तुम्हाला नवीच गाडी देतो, काळजी करू नका. अहो तो ट्रॅव्हल्सवाला तुम्हाला गाडी जुनीच देतो, जुन्याच गाडीला रंगरंगोटी करून देतो. अहो देवानं सुद्धा तसंच केलंय, रोग पाठवताना जुनाच पाठवलाय, फक्त जुन्या रोगाला थोडी रंगरंगोटी करून पाठवलाय. तुम्हाला स्वाईन हा शब्द आहे काका भाऊ, स्वाईन, या स्वाईन शब्दातला देवानं काय केलं माहितीये का? त्याला फक्त यस लावला, इंग्रजीतला यस लावला आणि खाली पाठवून दिला. तुम्ही स्वाईनचा यस काढा बरं, काय शिल्लक राहतं? हा वाईन. मग वाईन पहिली नव्हती का? अरे समुद्र मंथनाच्या काळात वाईन होती महाराज, पण भगवान म्हणतात आतापर्यंत वाईनना जे मेले नाही
ते कमीत कमी स्वयं जातील. विठाला विठाला. फक्त देव काय करतो, रंगरंगोटी करून पाठवतो महाराज. आपल्याला प्रमाण माहिती आहे. हा देह असा आहे महाराज. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. आणि तुकोबाराय सांगतात राजा, अरे जर तू या देहाचा संग केलाच तर ध्यानात ठेव, बाकीचे संग आपोआप येतात. देहाचा संग केला, देह संबंधानं सगळे स्थूल सूक्ष्म संग तुम्हाला करावेच लागतात महाराज. एकदा देह संग झाला की लगेच त्याला पत्नी संग आलाच महाराज. आणि नाथांचं प्रमाण आहे, श्री हाती धरिता देख, वाढे प्रपंचाचे थोर दुःख, ग्रह पाहिजे आवश्यक, भोगार्थ देख स्त्रियेच्या. आणि स्त्री म्हटली का मुलगा झालाच महाराज. आणि मग पुत्र संघाबद्दल तर अनेक ठिकाणी प्रमाण आलंय महाराज. तुकोबाराय सांगतात, अरे बाबा, ज्यांनी ज्यांनी देह संग केला, पत्नी संग केला, पुत्र संग केला. आता पुत्र संग वाईट नाहीये, नक्की झाला पाहिजे, परंतु महाराज ती सात्विक संतती पाहिजे, सात्विक संतती. आणि नाहीतर ती जर आई वडिलाच्या विरोधात वागायला लागली, आई वडिलाला लातानं मारायला लागली, तर तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुकोबाराय सांगतात, असे मुलं मी पाहिलेत का ते बापालाच मारू लागले महाराज. तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती, तुका म्हणे सांगो किती. बापले काशी मारिती, 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 बापले काशी मारिती. महाराज सांगतात, असा पुत्र असेल तर ती माता वांज राहिलेली परवडेल महाराज, वांज राहिलेली परवडेल. म्हणून पुत्र संघ चांगला केला पाहिजे. पुत्र संघ केला, पत्नी संघ केला की आणखी एक संघ तुम्हाला मग करावाच लागतो. का? या कुटुंबाचं सांभाळ करण्यासाठी तुम्हाला एक संघ लागतो, त्याचं नाव आहे धनसंघ. आणि शास्त्र सांगतंय, पंचदशी नावाच्या ग्रंथानं विद्यारण्य स्वामी अगदी गोड बोलतात. त्याच्यामध्ये काय सांगतायत? पंचदशीकार सांगतात, अर्थानामर्जने क्लेश तथैव परिपालने, नाशे दुःख वेये दुःख दिगर्थान क्लेशकारिणः. महाराज सांगतायत, धनाचा संग तुम्ही चांगल्या मार्गानं केला तर तो तुम्हाला मोक्षापर्यंत नेऊ शकतो. चांगल्या मार्गाचं धन असेल तर तुम्ही अन्नदान केलं, पंगत दिली, मंदिराकरिता दिले, कुठं काही गरिबाच्या लग्नामध्ये सहकार्य केलं, तुम्हाला मोक्षाचा दरवाजा उघडा करेल. पण जर तुम्ही अनितीनं धन कमावलं तर ते अनितीचं धन तुम्हाला मातीत घातल्याशिवाय राहत नाही महाराज. अरे मोठं उदाहरण दिलंय तुकाराम महाराजांनी. किती मोठं दिलं सांगू तुम्हाला. तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे ज्याची संपदा ये वाणी, सांगते कबडी गेली नाही, सांगते कबडी गेली नाही, सांगते कबडी. तुका म्हणे ज्याची संपदा ये वाणी, सांगती कबडी गेली नाही, सांगती कबडी गेली नाही, सांगती कबडी गेली नाही. रावणाकडं संपत्ती कमी होती का? त्याच्या संपत्तीचंही वर्णन आलेलं आहे. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी, कोटी घरे जेथे काशा आणि तांब्याची, शुद्ध सोन्याची 7 कोटी होती त्याच्याकडे. किती? रावण साधा नव्हता, त्याच्या प्रतिज्ञाही भयानक होत्या. काय प्रतिज्ञा होत्या? खारा समुद्र गोड करेन. या विठाला ऐका ऐका, रावणाच्या प्रतिज्ञा होत्या बरं का साहेब. खारा समुद्र गोड करेन, त्याची प्रतिज्ञा होती. सोन्याला सुगंध आणीन, या प्रतिज्ञा होत्या. आणि स्वर्गाला शिडी लावेन, स्वर्गाला जाण्यासाठी शिडी लावेल. आणि त्याच्या प्रतिज्ञा आता त्याच्यातली एक झाली असती तर चांगलं झालं असतं. जर खारा समुद्र त्यानं गोड केला असता तर आपल्याला नेवाशापर्यंत पाईपलाईन आणता आली असती. पण दुर्भाग्यानं नाही झालं, त्याला काय करणार. आणि सोन्याला जर खरंच रावणानं सुगंध आणला असता तर महिला मंडळ बास तुमची तर मजाच मग. पण एक वाक्य ध्यानात ठेवा,
स्वर्गाला शिडी लावीन त्याची ही प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही, ते सगळ्यात चांगलं झालं. का माहितीये का वाघसाहेब, जर रावणानं स्वर्गाला शिडी लावली असती ना, तर ह्या अंडे खाणाऱ्यांनी माळकऱ्याला गचंडून वरचा रस्ता धरला असता. विठाला हे गचंडून आपल्याला गचंडून वर गेले असते महाराज. आपला कथा होती, आपली कथेच्या वेळेस पराक्रम काकाभाऊ होते आपले. स्टेजचं टाकायचं काम चालू आमचं तिथं पटांगणामध्ये, आणि पलीकडून सगळे अंडे फेकले गेले. आता त्यावेळेला काकाभाऊ म्हटले आपण असं करू, पण म्हटलं बघा आपला कार्यक्रम आपल्याला पूर्णत्वाला न्यायचा आहे, आपण काही केलं असतं पण कार्यक्रम महत्त्वाचा होता. पण मला मुद्दा सांगायचा काय, हे लोक यांनी आपल्याला बाजूला करून वर गेले असते. रावणाच्या नाही प्रतिज्ञा पूर्ण झाल्या महाराज. धनसंग चांगल्या मार्गानं कमवा. एक मनुष्य मुंबईला गेला आणि काय त्यानं वाईट मार्ग अवलंबवला. तिकडं जाताना फक्त एक लोटा घेऊन गेला होता हो, आणि त्यानं काय मार्ग अवलंबवला. एका वर्षात अनेक प्लॉट, अनेक बंगले. अहो त्यानं 27 लाखाची कियाची गाडी घेतली. त्या 27 लाखाच्या गाडीला 27 मीटर बसवलेले होते. 1 मीटर सांगायचा पुढची गाडी किती वेगात आहे, 1 मीटर सांगायचा मागची गाडी किती वेगात आहे, 1 मीटर सांगायचा ओव्हरटेक करताना किती वेग असावा. आणि 27 लाखाच्या गाडीत बसून तो आपल्या बंगल्यावर आला. गाडीतनं उतरल्याबरोबर दारात त्याचं कुत्रं बांधलेलं होतं. त्या कुत्र्यालाच बोलायला लागला, बघ अरे तुझ्या समोर मुंबईला आलो होतो मी, काय होतं माझ्याकडं, फक्त एक लोटा. बघ आज माझे एवढे प्लॉट आहेत, एवढे पैसे आहेत, ही 27 लाखाची गाडी घेतली, बघ बघ. एक कुणाला सांगतोय, कुत्र्याला सांगतोय. आणि तेवढ्यात कुत्र्याला वाचा फुटली. आपल्या कीर्तनात फुटते, कुत्र्याला वाचा फुटली. कुत्र मालकाला म्हटलं, मालक अहो तुम्ही एवढे प्लॉट बांधले, एवढी मोठी गाडी घेतली, तिला 27 मीटर आहेत, पण मालक हे सगळं सांगून मला काय फायदा आहे, आणि तुम्ही हे सगळं मला काय सांगताय. तुमच्या 27 लाखाच्या गाडीची या पठ्ठ्याला काय किंमत आहे तुम्हाला बघायचं का. फक्त मला साखळीतून मोकळं करा, वर पाय करून दाखवतो. विठाला विठाला. अनितीचं धन महाराज सांगतात तसा संग करू नका. धनसंग हा चांगल्या मार्गाने केला पाहिजे महाराज. विठाला विठाला त्यांना कोणीतरी सांगा थोडं पुढे जाऊस तरी बंद ठेवा. चलू दे. ऐका ऐका, आपण धनसंघाबद्दल बोलतोय. महाराज सांगतात धनसंघ हा चांगल्या मार्गाचा करा. काय झालं साहेब, एक श्रीमंत शेठजी होते, आणि त्या श्रीमंत शेठजीने आपल्या जीवनात अनितीनंच कमवलं महाराज, अनितीनं कमवलं, आणि असे कपाट भरून ठेवलं. आता संध्याकाळच्या वेळेला काय करायचं माहितीये का, संध्याकाळच्या वेळेला कपाट उघडायचा, सगळे पैसे बघायचा. आवाज येतोय ना तुमच्यापर्यंत, येतोय ना, हो ऐका. संध्याकाळी कपाट उघडणार, सगळे पैसे पाहणार, आणि मी मोठा श्रीमंत परत कपाट बंद करून घेणार. सकाळी उठला परत कपाट उघडणार, मी मोठा श्रीमंत परत कपाट बंद करून घेणार. असा श्रीमंत शेठजी हो. पण ऐका, अमावस्येची रात्र, आणि घरात 5 चोर घरात शिरले. 5. एक दरवाजाजवळ उभा आहे, एक शेठजीच्या पायाजवळ उभा आहे, एक शेठजीच्या डोक्याजवळ उभा आहे, एक तिजोरी खोलतोय, आणि एक तर शेठजीच्या छाताडावरच बसला. सुरी घेतली आणि त्याच्या गळ्याला लावली, काढ चावी. शेठजीना जसं डोळं उघडून पाहिलं, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. असं म्हटलं असं शेठजी, हा शेठजी म्हटलं असं, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. अहो चट नेलं. का बोलतोय मी तुम्हाला, अनितीनं कमावलं महाराज. म्हणून धनसंग चांगला करा. धनसंग नंतर धनसंग केला की महाराज सांगतात चांगला केला तर तुम्हाला साधू संतांचा संग होईल. वाईट धनसंग केला तर वाईट धनसंग तुम्हाला विषयाकडे घेऊन जातो, आणि विषयी लोकांचा संग होतो. विषय संघाबद्दल ज्ञानोबारायांचं वाक्य आहे. ज्ञानोबाराय बोलतात, या विषया वाचोनी काही अनिक सर्वथा रम्य नाही, हा स्वभावची पाही इंद्रियाचा. हे इंद्रिय इतके भयानक आहेत बुवा, इंद्रिय इतके भयानक आहेत. एकदा जर काम त्याच्यावर सवार झाला ना,
आणि ते इंद्रिय जर निघाले तर मग आवरणं कठीण जातं, ध्यानात ठेवा. याच्याकरिता मोठमोठी उदाहरणं आपल्याला ऐकायला मिळत आहेत महाराज. मी ऐकायला मिळतात मोठमोठी उदाहरणं. विषय संघाबद्दल बोलतोय महाराज मी, कारण असं आहे. आणि एक गोष्ट ध्यानात ठेवा, विषय आपल्याकडे येत नाही बरं का, आपण विषयाकडे जातोय. विषय कधीच आपल्याकडे येत नाही. तुम्ही बघा, उंदीर पकडायला तुम्ही पिंजरा लावला, तो पिंजरा उंदराच्या पाठीमागं नाही पळत, पण उंदीर पिंजऱ्यात अडकल्याशिवाय राहत नाही. मासा पकडायला तुम्ही गळ टाकला, ते गळ तुम्ही माहिती आहे का नाही तुम्हाला, गळ टाकतात, संतांनी प्रमाण दिले. ते वाळा घेतात, वाळा म्हणतो ना आपण, पावसाळ्यात येतो आपल्याकडं तो छोटासा वाळा घेतात, त्याचे 2 तुकडे करतात आणि त्या गळाला लावतात. अर्धा तुकडा, अर्धा त्याच्या जवळ असतो वर, आणि तो पाण्यात सोडतात. आणि मग तो मासा येतो आणि त्या अर्ध्या वाळ्याला खाण्याकरता येतो. तो अर्धा तुटलेला वाळा सुद्धा त्या माशाला उपदेश करतो. काय म्हणतो त्या माशाला? अरे 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 मत आ तू मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए. काय म्हटला तो वाळा? अरे अरे मत आ तू मेरे लिए, मैं आधा हुआ हूं तेरे लिए, अगर तू आएगा मेरे लिए तो ऊपर बैठा है तेरे लिए. विठाला विठाला. मासा पकडायला तुम्ही गळ टाकला, तो गळ माशाच्या पाठीमागं नाही पळत, पण मासा, हा बस 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 तेच प्रमाण आहे. आमिषाच्या मिशे हा गळगिळी मासान फुटोनिया घासा. पण तिकडं पाहतोय ना मी घड्याळाकड, म्हणून नाही घेत प्रमाण. विठाला विठाला. मला मुद्दा सांगायचा आहे, तुम्ही गळ टाकला मासा पकडायला, तो गळ माशाच्या पाठीमागं नाही पळत, पण मासा गळाला लागल्याशिवाय राहत नाही. अहो तसंच आहे, आड्यावाला सुद्धा बाटल्या घेऊन तुमच्या मागं नाही पळत, तुम्ही आड्यावाल्याकडे जाता. विठाला म्हणून महाराज सांगतात, विषय भयानक आहेत, विषय आपल्याकडे येत नाही, आपण विषयाकडे जातो. म्हणून विषयाचा संग करू नका बाबा. आणि महाराज शेवटचा संघ सांगतो. महाराज सांगतात, दुर्जनाचा संग करू नका. दुर्जनाचा संघ अतिशय वाईट आहे महाराज. अहो दुर्जन सूत्र सांगितलेलं आहे एक पंचदशी आपल्या सुभाषितकारांनी. सुभाषितकार सांगतात, एक सूत्र आहे, सज्जन लवकर एकत्र येत नाही, दुर्जन लवकर एकत्र येतात. सज्जनाची संघटना लवकर होतच नाही, दुर्जनाची संघटना लवकर होते. लवकर होते. तुम्हाला प्रमाण देतो, मुद्दा देतो, ऐका. जनकपुरीमध्ये जनक राजा स्वतंत्र आहेत, अयोध्येमध्ये दशरथ राजा स्वतंत्र आहेत, किष्किंधेमध्ये वाली स्वतंत्र आहे. हे तिघ जर एकत्र आली असते ना तर रावण कधीच संपला असता. कारण रावण वालीला प्रचंड घाबरत होता, प्रचंड घाबरत होता. तिघ एकत्र आले असते, रावण कधीच संपून गेला असता. पण हे तिघ एकत्र आलेच नाही का? सज्जनाची संघटना लवकर होतच नाही. आणि ऐका, आता ऐका, सज्जनाची संघटना होत नाही, दुर्जनाची लवकर होते का? एकटा रावण अख्ख्या त्रिकूट पर्वतावर राज्य करत होता, सगळ्या राक्षसांना घेऊन दुर्जन लवकर एकत्र येतात. म्हणून सुभाषित आहे बरं का, एक सुभाषित आहे. सुभाषितकार सांगतात, जर तुम्ही कधी गावात गेलात आणि गावातल्या चौकात जर काही माणसं बसलेली असते तर मग सुभाषितकार सांगतात, अगोदर रामराम हा नालायकाला घाला, चांगल्या माणसाला रामराम आधी घालू नका, नालायकाला रामराम अगोदर घाला, असं शास्त्र सांगतंय. मी नाही बोलत, हे एक शास्त्रातलं आहे महाराज. काय प्रमाण आहे? दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम. अगोदर दुर्जनाला वंदन करा, रामराम त्याला घाला, सज्जनाला रामराम नंतर घाला. एक जण म्हणे, महाराज चुकीचं बोलताय, असं का करायचं? दुर्जनाला अगोदर रामराम का? त्याचं उत्तर सुभाषिताच दिलंय त्यांनी, त्याच्यातच दिलंय. ते म्हटले, दुर्जनाला अगोदर रामराम का? त्याचं कारण मुख प्रक्षालनम पूर्व गोद प्रक्षालनम आद्य. त्याचं कारण त्यांनी सांगितलं. काय म्हटले? अगोदर नालायकाला रामराम का? त्याचं कारण ते म्हटले, सकाळी झोपेतून उठल्याबरोबर उजव्या हाताचं काम सुरू होण्या अगोदर डाव्या हाताचं काम सुरू होतं म्हणून. नाही कळलं? मी श्लोकही सांगितलाय, ज्याला संस्कृत समजतं त्यानं श्लोकाकडे बघा. पण शास्त्रकार सांगतात, अगोदर रामराम हा नालायकाला दुर्जनालाच करा महाराज. का? तर महाराज सांगतात, दुर्जनाचा संग जर तुम्ही एकदा केला
आणि या दुर्जनाच्या संगतीनं तुमच्या जीवनामध्ये काही जर अनितीनं काही वाईट घटना घडली तर महाराज सांगतात त्याचं पाप भयानक आहे. म्हणून हात जोडून सांगतात की बाबा हो, जीवनामध्ये संगती करू नका. न करी रे संग राहे रे निचळ, न करी रे संग राहे रे निचळ, न करी रे संग राहे रे निचळ, न करी रे संग राहे रे निचळ. नकरी महाराज सांगताय बाबा हो, जीवनामध्ये तुम्ही संग करू नका. मग हे जे बाकीचे संघ सांगितले ना आतापर्यंत तुम्हाला, देहसंग, पत्नी संघ, पुत्र संघ, धनसंघ, विषय संघ, दुर्जनाचा संघ, हे संघ महाराज सांगतात नका करू. महाराज आपल्याकडे प्रमाण आहे, आपल्याला दुर्जनाच्या संगे सात्विक नासली. हे सगळे महाराजांनी प्रमाण दिलेले आहेत. महाराज का दुर्जनाच्या संगतीमध्ये दुर्योधनासारखा दुर्जन होता, कर्णासारखा सज्जन त्याच्या संगतीत गेला तर नासला हो. शेवटी मेला महाराज त्या दुर्जनाच्या संगतीने. मी का बोलतोय हे संग करू नका. मग का हो महाराज, नेमका आम्ही संग करायचा कोणाचा? तर तुकोबराज सांगतात एक तर देवाचा करा किंवा संतांचा संग करा. देवाच्या संगतीत होतं काय, अगदी एका मिनिटात पुढं सांगून जातो, आता वेळ नाही आपल्याकडं. देवाच्या संगतीत होतं काय, देवाच्या संगतीत गेलं की तुमचं जीवन निश्चिंत होतं, निश्चिंत होतं. महाराज तुम्ही बघा, जेव्हा भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये गेले ना, तुझी संगती झाली आमुची निश्चिंती. देवाच्या संगती निश्चिंतता आहे. पुतना देवाला मारायला गेली. आता नीट ऐका महिला मंडळ, तुमच्या करता सांगतो. पुतना देवाला मारायला गेली. आता पुतना जाताना ही आपल्या मूळ स्वरूपात गेली नाही बरं, ती एका अप्सरेचं रूप घेऊन गेली होती. अप्सरेचं. नामदेवराय बोलतात, नामा म्हणे आली नंदाची घरा, स्वरूप सुंदरा देवांगना.
एका अप्सरेचं रूप घेऊन पुतना देवाला मारायला गेली. आता जेव्हा पुतना गोकुळामध्ये गेली, असं एका महात्म्याच्या मुखातून ऐकलं मी, पुतना देवाला मारायला गेली. त्या गोकुळवासियांनी त्या पुतनेला पाहिलं. पुतनेला पाहून अख्खं गोकुळ भुललं होतं, कारण त्या पुतनेनं भांग वळवायला 7,000 घातले होते. विठाला विठाला. हे लक्षात आलं का तुमच्या? मी कुणाचं सांगितलं? म्हणा पुतण्याचं सांगितलं. हा, हे पुतण्याचं सांगतोय का मी? आता आपण कळून घ्यायचं महाराज. पुतना देवाला अहो देवानं पुतना मारली. चला पुढे चला. देवानं पुतना मारली, काय झालं? पुतना मारल्याबरोबर घडलं असं, चिंता ते पळाली गोकुळाबाहेरी. चिंता पळून गेली महाराज. पण पुतना गेल्यानंतर तृणावर्ताच्या रूपानं चिंता परत आली. तृणावर्त मारला, चिंता पळून गेली. कागासुराच्या रूपानं चिंता परत आली. कागासूर मारला, चिंता पळून गेली. आघासुराच्या रूपानं चिंता परत आली. हे मी तुम्हाला आली पळाली का सांगतोय? या सगळ्या उदाहरणाचा अर्थ एकच होतो, पळून गेलेली कधी ना कधी परत. नाही कळलं? मला सांगायचं काय? पळून गेलेली कधी ना कधी परत येते. मग नाही गावात आली तर कमीत कमी तालुक्याच्या कोर्टात 100% येते. विठाला विठाला. म्हणून देवाचा संग करा, संताचा संग करा. महाराज संत संगतीबद्दल आपल्याला अनेक प्रमाण माहिती आहे. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होय फेरो बडो भाग रे तेरी अच्छी बनेगी. हे आमच्या सगळे कथेतले भागवतातले गीत आहेत. मला मुद्दा सांगायचा आहे, संताचा संग करा. महाराज सांगतात बाकीचा संग करू नका. आता संग करू नका महाराज. तुम्ही सांगता देवाचा संग करा, संताचा संग करा आणि बाकीचे करू नका. बाकीचे संग तुम्ही टाकले का फक्त आम्हाला सांगताय? कारण आपण टाकणं महत्वाचं आहे ना. हा, एका साधूचं काय झालं, एक साधू राहत होते आणि गावात एक मुलगा वारला. साधू त्याच्या घरी गेले आणि त्याच्या बापाला सांगितलं, अरे बाबा देह जाणार आहे, आत्मा अविनाशी आहे, नको रडू, त्याचा आत्मा आजही इथं आहे. अहो तो रडायचं थांबला. 1 महिन्यापासून रडत होता पण रडायचं थांबला साधूनं सांगितल्यावर. आणि 1 महिन्यानंतर साधूच रडत होता आणि हा त्या साधूला भेटायला गेला. म्हणे साधू महाराज, अहो 1 महिन्यापूर्वी तुम्ही माझा मुलगा मेला तर मला उपदेश केलाय आणि मी तुमचं ऐकून रडायचं थांबलो आणि आज तुम्ही रडताय, का रडताय? साधूनं सांगितलं, माझी गाय मेली म्हणून मी रडतोय. त्या मुलानं सांगितलं, मुलगा मेला माझा तरी मी रडायचं थांबलो, तुमची गाय मेली म्हणून तुम्ही रडताय. तर त्यावेळेला त्या साधूनं उत्तर दिलं, वेड्या, अरे मुलगा तुझा होता म्हणून मला सांगायला काय वाटलं नाही, गाय माझी मेली म्हणून रडायला येतंय. विठाला म्हणून आपणही संग टाकलेले पाहिजे ना महाराज. हा, आता आम्ही कीर्तनकार धनाधन कीर्तनात सांगतो महाराज, धन वाईट आहे, धनाचा संग करू नका, धनाचा संग करू नका. आणि आमच्या डायऱ्या पाहिल्या तर पुढच्या 5-5 महिन्याच्या तारखा घेतलेल्या. विठाला विठाला. क्षणभंगूर नाही भरवसा, मृत्यूचा भरवसा नाही असं म्हणणारे आम्हीच आमच्या डायऱ्या पुढच्या 5-5 महिन्याच्या भरल्यात. मग क्षणाचा भरवसा नाही, पुढच्या 5 महिन्याचा कसं काय आहे महाराज? हा, मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे. हे सगळं तुम्ही जास्त डोक्यात घेत नका जाऊ. विठाला विठाला. झालं कीर्तन माझं, मी थांबतोय लगेच. तुकाराम महाराजांनी हे संघ टाकले होते का? धनसंघ, देहसंघ, पत्नी संघ टाकले होते का? एका वाक्यात सांगून जातो मी तुम्हाला. तुकाराम महाराजांनी, बाळू महाराज देहसंघ टाकला होता. ऐका, जेव्हा गावातल्या लोकांनी, देहूकरांनी तुकाराम महाराजांच्या तोंडाला काळं फासलं, तुकाराम महाराजांना गाढवावर उलट बसवलं आणि सगळ्या गावाने तुकाराम महाराजांची धिंड काढली होती देहूकरांनी, त्यावेळेला लाखो गावकरी एकत्र झाले होते. तुकाराम महाराजांच्या तोंडाला काळं फासून गाढवावर उलट बसवून त्यांची धिंड काढली होती. आणि हे तुकाराम महाराजांना काही वाटलं नाही, ते आपले बसून राहिले. पण जेव्हा तुकाराम महाराजांच्या बायकोला हे कळालं, आवलीला, त्यावेळेला जिजाबाई कमरेला पदर खावल्या आणि गावाला शिव्या देतच बाहेर आली.
तुकाराम महाराजांनी पाहिलं माझी बायको गावाला शिव्या देते. तुकाराम महाराज तिच्यावर रागावले. अगं आवले, अगं कशाला गावाला शिव्या देतेस? बघ एवढा समाज आपल्या लग्नात तरी आला होता का? हे कोणाचं वाक्य आहे? तुकाराम महाराजांचं वाक्य आहे महाराज. म्हणून ध्यानात ठेवा, त्यांच्या तोंडाला काळं फासलं ते देहावरच नव्हते महाराज. माझी या देहाची मजना ही चाड, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, भक्त ऐसे जाना, निंदू कोणी वंदू, हे सगळे प्रमाण त्याचेच आहे. देहावरच नव्हते महाराज, देह संघ टाकला होता. आता महाराज तुम्ही पुत्र संघ टाकला का? तर पुत्र संघही टाकला होता. तुकाराम महाराजांच्या मुलाची एकदा लघवी कोंडली होती. शंकरराव, लघवी कोंडली होती. वैद्य बोलावले पण उपचार होईना. शेवटी वैद्यानं सांगितलं आता काही उपचार नाही. आता त्यानं पांढरे डोळे केले. तुकाराम महाराजांना कळालं हा मुलगा जाणार. तुकाराम महाराजांनी खुंटीला टांगलेला विणा गळ्यात घातला आणि भजन करत भामचंद्र डोंगरावर निघून गेले. आता बायको घरी विचार करते, पोरगा मरणाच्या दारात आहे आणि बापाला भजन सुचतंय. बायकोनं काय केलं, त्या पोराच्या कॉलरला पकडलं आणि त्याला फरफरा उडत पांडुरंगाच्या मंदिरात नेलं. पांडुरंगाच्या समोर टाकलं आणि जिजाबाई पांडुरंगाला शिव्या द्यायला लागली. काळ्या विठ्या, अरे तुझ्या नादानं माझ्या सगळ्या प्रपंचाचं वाटोळ झालं. नको नको ते बोलली हो. आणि त्याच वेळेला बोलत असताना, देवाला शिव्या देत असताना महाराज अचानक भागित्रा नावाची मुलगी आईला म्हटली, आई आई आई, अगं दादाला बाहेर घे. म्हणजे आता कोंडलेली लघवी चालू झाली होती. त्यानं डोळे व्यवस्थित केले होते. त्या मुलाला बाहेर घेतलं आणि त्यावेळेला त्या छोट्याशा भागीरथीने आपल्या आईला सांगितलं, आई कशाला देवाला शिव्या देतेस ग? बघ देव किती दयाळू आहे. देवानंच आपल्या दादाला नीट केलं ना. पण ती जिजाबाई होती हो. जिजाबाई त्या भागित्रेला म्हणे, ए भागित्रे, कशाला मला त्या देवाचं पुढारपण सांगते? अगं तो मला घाबरला म्हणून नीट केलं. हे जिजाबाईची भाषा आहे महाराज. पण तुकाराम महाराज मात्र मुलगा मरणाच्या दारात निघून गेले का? पुत्रसंघ टाकला होता त्यांनी महाराज. त्यांनी देहसंघ टाकला, पुत्रसंघ टाकला, धनसंघ टाकला, सगळी सावकारकी सोडून दिली महाराज. धनसंघही टाकून दिला. विषय संघ सुद्धा टाकला होता. विषय सेवनार्थ आलेल्या स्त्रीला हात जोडले त्यांनी. सगळं टाकलं आणि मग तुकोबाराय सांगतात, आम्ही तुम्हाला सांगतोय बाबा हो, हे सगळे संघ टाका. नवे नवे मी आणि माझं हे सुद्धा टाकून द्या. मी आणि माझं टाकून द्या. बस संपलं कीर्तन, मी थांबतो लगे. महिला मंडळ, मी आणि माझं माणसानं टाकलंच पाहिजे. तुम्ही पहा, नाव तरी बरोबर येतं का हो? नाव बरोबर येतं का आपल्या? मी आळंदीला असताना वाघसाहेब 1 महिनाभर हॉटेलमध्ये चहाचा वेटर म्हणून काम केलेलं आहे. आळंदीला असता परिस्थिती नादान होती त्यावेळेला. 2000 सालची घटना. 2000 साली आळंदीला एका हॉटेलमध्ये 1 महिनाभर पैसे नव्हते खर्चण्याकरता, गरीब परिस्थिती, म्हणून मी वेटर म्हणून काम केलं. आणि म्हणजे अनेक प्रकारानं करावं. नंतर मग मी चाकणच्या MIDCत गेलो. MIDC मध्ये तिथं असे ग्रुप असायचे, 50 मुलं 50 मुली. आणि मग त्या मुलींच्या ग्रुपमध्ये एक मुलगी अशी होती, तिचं आडनाव काय होतं? उदास. काय नाव होतं? उदास. उदास अवस्था म्हणजे उदास आडनाव. आणि ती आली शंकरराव, आम्ही सगळे मुलं तिला चिडवायचो, उदासबाई आल्या, उदासबाई आल्या, उदासबाई आल्या, उदासबाई आल्या. पण झालं असं, 2 महिन्यानंतर तिचं लग्न झालं आणि आता तिचं आडनाव उदास होतं इकडचं. लग्न झाल्यानंतर ती तिकडं गेली, तिला आडनाव मिळालं घायाळ. म्हणजे लग्नाच्या अगोदर ज्या उदास होत्या त्या लग्नाच्या नंतर घायाळ झाल्या. मी का सांगितलं? आडनाव तरी बरोबर गेलं का? मग हे माझं माझं म्हणून माझं काहीच नाहीये, आपल्या बरोबर काहीच येत नाही. तुकोबाराय बोलतात, हे टाका. हे टाकलं का तेच तुमच्या जीवनातलं अद्वैत ब्रह्मज्ञान आहे. अभंगाचं 2रं चरण. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. अनुभवा पडते, अनुभवा वाचून
बड बडते याना द्वैत खरे ब्रह्मज्ञान याना द्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवावाचो बड बडते अनुभवावाचो बड बडते जानवे द्वैत खरे ब्रह्मज्ञान जानवे द्वैत खरे विठोबार कुमाई ढोबार कुमाई कुमार कुमाई ढोबार कुमाई कुमाई ढोबार कुमाई कुमार कुमाई ढोबार जय विठोबार कुमाई ढोबार कुमाई कुमार कुमाई ढोबार अगदी 2 चरणाचा अर्थ अभंग पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. अभंगाची 2 चरणच पाहिली आहे. आपल्याकडे वेळही कमी आहे. कैलासवासी सौ इंदुबाई मोहन खोसे या मातेला जाऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेलेला आहे. 2 मुलं आहेत, 1 मुलगी आहे. आदरणीय सुनील भाऊ आहेत, सचिन भाऊ आहेत, 1 मुलगी आहे सविताताई आणि हा संपूर्ण परिवार. त्यामध्ये इंदुबाईंचे पती मोहनराव खोसे तेही या ठिकाणी आहेत. या सर्वांनी आपल्या गेलेल्या पत्नीचा असेल, आईचा असेल, हा शेवटचा कार्यक्रम साजरा केलेला आहे. आज जगातून आई गेली. अनेकांनी आईविषयी वर्णन केलेलं आहे. मी वर्णन करत बसत नाही, सगळी वेळ संपलेली आहे. एका कवीनं फक्त एका ठिकाणी असं म्हटलंय बघा, कवी सांगतोय बघा, कशाला गेली आईस तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला. अनेकांनी वर्णन केलेलं आहे महाराज. एका कवीनं तर गोड वर्णन केलेलं आहे. तो कवी सांगतो बघा, माय होती ती माझी गुणाची, दिली छाया मला चांदण्याची. माय होती ती माझी गुणाची, दिली छाया मला चांदण्याची. आता उरली तिची आठवण, घरट सोडून गेली सुगरण. आता उरली तिची आठवण, घरट सोडून गेली सुगरण. म्हणून ध्यानात ठेवा राजा हो, ज्यांचे आहेत ना आई वडील त्यांनी सेवा करा बरं. ज्यांचे गेले त्यांच्याकडे बघा, त्यांना आईविषयी किती तळमळ असते, बापाविषयी तळमळ असते. महाराज त्यांना वाटतं 10 वर्ष आमचे आई वडील राहायला पाहिजे होते. पण ज्यांचे आहेत ना त्यांनी महाराज नक्की आई वडिलांकडे बघा महाराज. आई बाबा माझे देव, आई बाबा माझा धर्म, माझे सारे कर्म माझ्या आईसाठी, माझे सारे कर्म माझ्या आईसाठी. आई बाबा माझे देव, आई बाबा माझा धर्म. शेवटतो तो कवी बोलतो, आई बाबा माझा जीव, आई बाबा माझे शिव. पाहिला म्या देव माझ्या आईच्या रूपे, पाहिला म्या देव माझ्या आईच्या रूपे. आई बाबा माझे देव, आई बाबा माझा धर्म. आई आणि बाप हे दैवत आहे दादा. अरे तुम्हाला सांगू, तुम्ही पंढरीची वारी नाही केली, कदाचित सांगतो बरं का, करावी, कदाचित नाही घडली तुमच्याकडनं, पण आई वडिलाची सेवा जर घडत असेल ना राजा हो, अशा 1000 पंढरीच्या वाऱ्या केल्याचं पुण्य तुम्हाला आई वडिलाच्या सेवेत मिळेल. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानराज माऊली. आज या परिवारानं हा जो काही कीर्तन महोत्सव केला, हे सगळं होण्याकरिता हे सगळं होण्याकरिता कारणीभूत जर कोण असेल तर आपल्या परिवारातील सर्वांचे आणि आपल्या मॉर्निंग ग्रुपचे एक सदस्य आदरणीय भिकाजी भाऊ खोसे मामा. खोसे मामा नेहमीच आपल्या
सर्व संस्थांच्या सर्व महाराज मंडळींच्या अतिशय निकटवर्ती आहेत. मग ज्ञानेश्वर महाराज संस्थान असेल, तुकाराम महाराज संस्थान असेल, नारायणगिरी महाराज आश्रम असेल, तिकडं देवगड संस्थान असेल, शांती ब्रह्म बाबाजी स्वामीजी, सगळ्यांच्या सहवासातलं व्यक्तिमत्व आदरणीय भिकाजी भाऊ खोसे मामा आहेत. आता ते दोघं मला वाटतं व्याही वारीला आहे, पंढरीच्या व्याही बरोबर आहे, दोघंही वारीला आहेत, वारीही घडती आहे. आपल्या जीवनामध्ये परमार्थही ते करत आहेत. म्हणून भिका मामांना कोटी कोटी धन्यवाद देतो. तुमच्यामुळं हा सगळा कार्यक्रम घडून आला. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आदरणीय शंकरराव पटेल लोखंडे आहेत, काकासाहेब पटेल गायके संस्थांचे विश्वस्त आहेत, आणखी संस्थांचे विश्वस्त आदरणीय सुनीलराव वाघसाहेब उपस्थित आहेत. आमचे पलीकडं मला भागवत पटेल दिसत आहेत, मगाशी तुम्ही प्रमाण दिलं, आदरणीय भागवत पाटील उपस्थित आहेत. तुम्हालाही कोटी कोटी धन्यवाद. अशोक मामा आहेत, तोगे मामा आहेत, सर्वांना धन्यवाद देतो. या परिवाराला पुनश्च एकदा धन्यवाद देतो. हा सोहळा आपण आईवडिलांचा साजरा केला आणि तो सर्वांनी ज्यांचे आईवडील गेले त्यांचा करावा अशी विनंती करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल. आ बोलिले गुरे वेडे वागुडे वंदे राजमा पराध महाराज ज्ञानदेव